समय को मत गवाओ जी, समय को मत गवाओ जी, समय अनमोल होता है, समय अनमोल होता है, समय अनमोल होता है, समय अनमोल होता भारत माता की जय। परम पूजनीय गुरुदेव, चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी जगत चालक भगवान परमात्माची अदृश्य शक्ती, विश्व माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, वेदांना लोक भाषेत आणणारे अधिकृत अधिकारी संत जगद्गुरु जगन्मान्य विश्ववंद्य तुकाराम महाराज, तुम्ही अलग आम्ही अलग या अज्ञान पदाला सुरुंग लावणारे पैठणकर संत एकनाथ महाराज, विदर्भ केसरी वैराग्य मूर्ती गाडगे महाराज, मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि संत स्वरूप परमपूज्य श्री ठाकरे दादा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या श्री क्षेत्र जानेफळ नगरीत प्रस्तुत समारोपी कीर्तनाच्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले या गावचे सरपंच पोलीस पाटील दंडामुक्तीचे अध्यक्ष, गावातील सर्व साधू संत भक्तिमती माता भगिनी युवक तरुण बालगोपाल मित्र, बाहेरगावून आलेली सर्व राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी कार्यकर्ता मंडळी, गुरुदेव सेवा मंडळाची भजन मंडळी, कीर्तनाच्या प्रस्तुत सेवेकरता घेतलेले भजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आहे। हिंदी भजन आहे, समय को मत गवाओ जी, समय अनमोल होता है, समय अनमोल होता है, समय अनमोल होता है। भजनाची लकीर आहे, समय को मत गवाओ जी, समय अनमोल होता है। समय म्हणजे वेळ, माणसाच्या जीवनाची जी वेळ आहे, ही वेळ इतकी अनमोल आहे, ती गेल्यानंतर पुन्हा प्राप्त होत नाही। म्हणून तुका म्हणे साधा वेळ, तुका म्हणे साधा वेळ, तुका म्हणे साधा वेळ। कोणती वेळ? त्याचं उत्तर तुकडोजी महाराज देतात, नरदेहाची सुंदर वेळा,
साधून घे ही वेळ आहे ते आपण जे इथे बसलो ना, तुम्ही मी आपण सगळे जण, ही वेळ आहे ते नरदेहाची. कारण ही वेळ जर निघून गेली मग मात्र डबल आपल्या हातचं. जन्माले कोण्या जातीत येणं, कोण्या घराण्यात येणं, कोण्या परिस्थितीत येणं आपल्या हाती आहे का भाऊसाहेब? पण जन्माला आल्यानंतर या जन्माचं सोनं करणं हे तर आपल्या हाती आहे की नाही? चांगली चांगली मंडळी आहे आज कीर्तनाला. तसं जर पाहिलं तर या कोरोनामुळे बंदी आहे म्हणून अर्धही मंडप नाही भरला. पण जे कोणी तुम्ही तुम्ही राखीव कोठ्यातले लोक, महिला मंडळी तेच, पुरुष मंडळी ते जबाबदार लोक आहेत. एकाचं नाव घेतो म्हटलं तर नाव घ्यात रात जाते, परिचय घ्या. राष्ट्रपतीनं पुरस्कार दिलाय आदर्श शिक्षकाचा. आमचे परम आदरणीय समाधानी लोखंडे बोलतात, औरंगाबादहून आले. शिवाजी महाराज आहेत, गवळाईकर, कीर्तनकार आहेत, भागवतकार आहेत, नर्मदा परिक्रमा करून आले आहेत, पंढरपूरची वारी करून आले आहेत. आता ज्यांचा सत्कार केलाय आमचे गंगाधरजी अहिरे दादा, गंगाधर मिस्त्री म्हणून त्यांना ओळखतं तुम्ही. मावळ्याच्या आसपासचे 25 गावं आयुष्यभर बगीटुबी घातली. दाणे फळला तुकडोजी महाराज आले होते ते आले होते ना. स्वतःच्या शेतात मुलाला, सुनईला, मुलीला, नाताईला, पत्नीला सांगितलं की मरायच्या अगोदर तुकडोजी महाराजचं मंदिर बांधलं गेलं पाहिजे. बांधलं की नाही? असा ज्याचा दृढ नियम प्रभू करील त्याचे प्रभू करील त्याचे प्रभू करील त्याचे प्रभू करील त्याचे. हा मग तुकडोजी महाराजचा आहे, पण चाल ढोलाच्या बटनाचे गाडगे महाराजाचे. त्याचप्रमाणे त्र्यंबकजी बरकले दादा, टाकली भोकरदन पुस्तकं लिहिली आहे महाराजांच्या कार्यावर. सामाजिक काही गाणी लिहिली आहेत, मला दाखवली त्यांनी पुस्तकं, माझ्याजवळ आहे. म्हणजे ज्ञान पोहोचे रवी वहा पोहोचे कवी. रवी म्हणजे सूर्य, सूर्यप्रकाश जशी पोहोचत नाही तशी कवी पोहोचते. बरकले दादा दिशे विचारा साधा भोळा, परी कार्याचा जीवाणा. आपल्या जाणेफळची वारी 1 तारखेची कधीच चुकवली नाही. ठाकरे दादा गेले तेव्हापासून. ठाकरे दादा होते त्याही वेळेला ते येत होते. ठाकरे दादा एक पाटील घराण्यातला तरुण पोरगा, रामरावजी ठाकरे दादा. पण तुकडोजी महाराज असंच करत. तुकडोजी महाराज एवढे मोठे जे भारतभर प्रचारात आले ना, महाराज त्या भागात गेले आणि त्यांचे विचार ऐकले की त्या गावातले काही असे जागीरदार, पाटील, देशमुख हे लोक म्हणत, तुकडोजी बाबा हे तुमची शाखा आमच्या गावात उघडायची आहे तर कसं काय करावं? मी हा प्रचारक पाठवून देतो. बलराम शिरसाट तुमच्या गावाला पाठवून देतो. येत होते की नाही बलराम शिरसाट? आणि रामराव ठाकरे दादाने तर दानच दिलं. दान दिलं तर देणगीच ठरली. आता सूर्यनारायण निघत राहील तोपर्यंत तपश्चर्या खतम होणार नाही. ठाकरे दादाची या गावातली मूर्ती बसली, फोटोही लागला. 29वी पुण्यतिथी आहे, 29 वर्ष झाले जाऊन. म्हणजे मागे केले पुढे कधी शंका नाही. तिळगुरी हा परमात्माच्या दरबारचा नियम आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला तोच रस्ता आहे. समय को मत गमाओ. ज्यांना वेळेचं महत्व साधलं ना त्यांचे पोवाळे तयार झाले, त्यांच्यावर भजनं लिहिले गेले, त्यांच्या समाध्या बांधल्या गेल्या, त्यांच्या नावानं प्रार्थना मंदिर अधिष्ठान उभे झाले. आपल्यालाही आयुष्यात असा मार्ग भेटावा त्याकरता तुकडोजी महाराजांचा निरोप आहे. समय को मत गमाओ, समय अनमोल होता है, समय अनमोल होता है, समय अनमोल होता है. आणि त्या समय म्हणजे हिंदी भाषा आहे, मराठीत त्याला वेळ म्हणू नाही का? फक्त ती वेळ कशी साधावी मानव जीवनाची हे शिकवण्याकरता हे संत आले होते. सतसंगतीने ज्ञान शिकावे, सतसंगतीने ज्ञान शिकावे, अनुभव घेऊन सुख भोगावे.
महापुरुष भेटत असतात. प्रत्येक पिढीत संत आले, प्रत्येक पिढीत. आता ज्ञानोबा माऊली तुकाराम असं आपण म्हणतो की नाही, पण ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज सारख्या वयाचे होते काय? ज्ञानेश्वर महाराजांना येऊन 700 वर्ष झाले आणि तुकाराम महाराजांना येऊन 450 वर्ष झाले. म्हणजे फरक पडला की नाही? बरं, तुकडोजी महाराज आणि तुकाराम महाराज एका काळातले होते काय? काळ बदलला, वेळ बदलली, संत बदलले, पंथ बदलले, संप्रदाय बदलले, ग्रंथ बदलले, पण ज्या ज्या काळात जे जे संत आले त्या त्या काळातले दुष्परिणाम पाहून त्याच्यावर अप्रतिम उपाय सांगण्याकरताच ते आले होते. म्हणजे त्यांचा येण्याचा उद्देश होता बुडते हे जन देखवे नाडोळा, वाट चुकलेल्या जीवाला रस्ता दाखवण्याकरता संत आले. संत भेटत असतात, पण संतांकडून काय अपेक्षा केली पाहिजे याची अक्कल शिकण्याकरता ग्रंथ आहे. प्रत्येकाच्या जीवनात वेळ असते. तेव्हा एक माणूस आपल्या दारात बसला, भाऊसाहेब, दुपारची वेळ होती, 3 वाजताची. गावच्या शेल्यावर त्याचं घर होतं. बसला, त्या रस्त्यानं 2 यम चालले होते. कोण चाललं होतं? पुढच्या गावात गिराईक अशी चालले ते यम, पण त्या यमईले फार जोराची तहान लागली. काय झालं? तहान लागली. मग एक यम दुसऱ्या यमाले म्हणे पाहिजे, दृष्टांत व्यवहारातला वाटत असेल, पण निरा फुल बॅटरी चार्जिंग होऊन जाईल 1 मिनिटाच्या दृष्टांतात. तो एक यम दुसऱ्या यमाले म्हणे काय तहान खूप लागली. मग तो पहिला यम म्हणे ते बाय, तो माणूस बसेला दारात, त्याला आपण पाणी मागू, दिसते बरा, गंध होतं, माळ होती, टोपी अशी, दुपटा, थोडा साधू दिसला. तर तो यम म्हणे काही हरकत नाही, पुढे बाल पाणी मागून घेऊ. दोघही जण गेले. आबाजी तहान खूप लागली, पाणी देता? बुडा म्हणे वा, पाणी बांधणं धर्मच आहे, त्याची काय मोठी गोड आहे. कुठे असता? म्हणे आम्ही फार दूरचे लोक आहोत, आम्ही यम आहोत. अरे बाप, यम आखरीच गोड आहे. कुठे चालले? ते म्हणे आमचं गिराईक आहे पुढच्या गावात, पण आम्हाला तहान लागली कसेल. त्याने म्हणे काही हरकत नाही, लगेच आणतो. कोरा लोटा आणला, नवीनच ग्लास आणला, पाण्याचा मोठी चरी आणली भरून 2-3 लिटरची. लय तहान लागली म्हणत स्टीलचा नवीन ग्लास दिला द्यायच्या जवळ. एक यम दुसऱ्या यमाले म्हणे गड्या, माणूस तर चांगला आहे, पण नवीन लोट्यात नवीन ग्लास पाण्यानं भरून आणला. यानं जर आपल्याला पाणी वाजलं तर आपणही याचं काही काम केलं पाहिजे. ते दोन्ही यम म्हणत त्या बुड्याला, ऐक जा, तुमच्या माझ्यावर हा प्रसंग येते जीवनात कधीतरी, पण तो साधा लागते. तो जर नाही साधला तर मग गाडगे महाराज म्हणा, गेला गेला जन्म वाया, गेला गेला जन्म वाया, गेला गेला जन्म वाया. तो जन्म वाया जाऊ नये म्हणून हा दृष्टांत आहे. तर ते 2 यम काय म्हणत त्या बुडेवाले, आबाजी आम्ही पाणीचा अजून घोट घेतला नाही, तहान खूप लागेल आहे, पाणी तर पितो आम्ही, पण आतापर्यंत तुमच्या जगलेल्या आयुष्यात जे कोणतं तुमचं काम झालं नसेल, नाना कष्ट करून, ते फक्त सांगा, ताबडतोब तुमचं काम पूर्ण करून देतो. पुढा म्हणे अशी काय ताकद आहे तुमच्याजवळ? म्हणे ते नका विचारू, हे माझ्याजवळ एक वही आहे. तो यम म्हणे वही आहे, या वहीत 3 पानं आहे. किती पानं आहे? 3 पानाचंच रजिस्टर होतं. म्हणे पा, पहिलं पान लिहिलं आहे, दुसरंही पान लिहिलं आहे. म्हणजे अगोदर कोणतं गिराईक भेटलं सी, म्हणे तिसरं गिराईक तुम्ही या, पान कोर आहे तिसरं. तुम्हाला जे अपेक्षा पूर्ण करून घ्यायची असेल आत्ताच्या आता, फक्त या 3ऱ्या पानावर लिहा. ती पाणी पिणं होय लोकल्या, पाणी पिणं झालं की आम्ही पाव मिनिटही थांबणार नाही. रजिस्टर घेऊन निघून जाऊ, तुमची इच्छा पूर्ण करून घेऊ. गेलं रजिस्टर, पाणी पिणं सुरू झालं. बुड्यानं मुकाट्यानं 3ऱ्या कोऱ्या पानावर जे काही आपलं खटकेलं असेल ते लिहावं की नाही? केशवराव दादा ते पहिलं पान वाचत बसलं. त्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, तुझ्या मित्राला कोरी कार सप्रेम भेट मिळणार आहे. यानं लगेच 3ऱ्या पानावर लिहिलं, त्याला ती कार बिलकुल भेटू देऊ नका. अरे हरामखोरा, तुले काय पाहिजे ते सांग. दुसऱ्याच्या दांडी करून दाखवलं. हे असं सुरू राहिलं माणसाच्या जीवनात.
आपण आपल्याला तपासायचं आहे की ह्या बिमाऱ्या हे जे काही सगळं चाललं ना याला कारण कोण आहे. दुसरं पान वाचलं त्याच्यावर लिहिलं होतं तुझ्या मित्राला 10 लाखाची लॉटरी लागणार आहे. यानं लगेच तिसऱ्या पानावर लिहिलं काही करा मला काहीच पाहिजे नाही फक्त त्या पहिल्याला कार भेटू देऊ नका दुसऱ्याले गया गया रे समय तेरा गया रे गया गया रे समय तेरा गया रे गया गया रे समय तेरा गया रे. झालं पाणी पेनं घेतलं रजिस्टर काय सांगतं केवढा मोठा योग होता. असाच प्रत्येकाच्या जीवनात योग येत असते. आपल्या जाणेभरच्या नावराशी हा योग उतरलेला आहे ग्रामगीतेचा. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ आता इशे कोणी होणे नाही असा विचार इतका ताकददार विचार आता जन्माला येऊ शकत म्हणून तुकडोजी महाराजांचा निरोप आहे समय गोमत गमावधी समय अनमोल होता त्या काळात त्यांची समजावून सांगायची पद्धत अलग असेल. जसं तुकाराम महाराजांचे अभंग तुकडोजी महाराजचे म्हणून चाली अलग असतील म्हण्याचे ढब अलग असेल पण अर्थ शेवटी एकच. कोणी भलोजा भारे कोणी भलोजा भारे आपल्या समोर प्रकाश पडला. आपली वस्तू पाहून घ्या. आपली वस्तू एक माणूस रस्त्याने चालला एक सोबत त्याचा सोयरा होता. दोघ जण चालले 7-8 किलोमीटरचा प्रवास होता पैदलचा. एक गाव मंदात लागलं रात्र झाली ते ओलांडलं. अमावशीची रात्र होती आणि तो जो पाहुणा होता तो पाहुणा लघु शंकेला थांबला आणि तो जो त्याच्या सोबतचा माणूस होता त्याचा सोयरा तो चालत राहिला. तो गेला अर्धा किलोमीटर. रात्र होती काळोख्याची अमावशीची. मग इतक्या अमावशीच्या काळोखात हा पाहुणा ज्यावेळेस लघुशंका आटोपला उठला चालायला लागला रस्ता दिसेना आवाज देतो त्याला ऐकू जायला तोही थांबला नाही. आता किती पंचायत झाली. अशा परिस्थितीत ग्रामगीतेत एक ओवी आहे अति काळोखी वीज दुरावला गडी दृष्टी पडे पैशेची तुझ्या दर्शन प्रताप भडे शांती प्राप्त. या मनुष्य जन्मात आल्यानंतर या संसारात आपल्याला जर शांती प्राप्त व्हावी सुख शांती समाधान प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल विचाराचा मी दरवर्षी अलग अलग विषय निवडत असतो कीर्तनाने. कीर्तनचं मला ठरलेलं आहे दरवर्षीचं काही हरकत नाही पण सांगायचं तेच जे तुकडोजी महाराजांनी आपल्याला सांगितलं. आणि याच्यात इतकं भरलेलं आहे तुकडोजी महाराजच्या वाङ्मयात की अधिक किती जन्म घेतले तर हे पूर्ण सांगता येईल. मला जन्माचा आकडा नाही सांगता येत. एका जन्मात तर शक्यच नाही. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात पेटले हे रान सारे. अशांतीचं रान पेटलं. संसारात कोणी सुखी नाही कोणी समाधानी. आता इथे बसणाऱ्यापैकी तुमच्या माझ्या सगळे सहित प्रत्येकाचा जर इंटरव्ह्यू घेतला का उद्या का बाबा कामं लागेलच. कीर्तन होता बरोबर झाला कामं हेच ताज मार ते बाकीचे कामं सोडून मी आलो. म्हणजे कीर्तनकारावर उपकार झाले काय की तुकडोजी महाराज ठाकरे दादावर उपकार झाले नाही. बरं ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात सोहिता कारणे संगती आपल्या स्वतःच्या हिताकरता साधूची संगत साधा लागते. म्हणून महाराज म्हणतात सतसंगतीने ज्ञान सिद्धाय सतसंगतीने
ते ऐकलेलं ज्ञान अनुभवात आल्याचं नाही का. आणि म्हणून एक भजन आहे महाराजांचं, अनुभवी यांचा संग मिळाया जीव झुके माझा, जीव धुले माझा. अनुभवी लोकांचा संग भेटण्यासाठी जीव झुलला पाहिजे. म्हणजे ज्या दिवशी आपलं हृदय आर्त होईल ईश्वर प्राप्तीसाठी, गुरुच्या भेटीसाठी, त्या दिवशी आपल्याला गुरु ईश्वर घरपोच भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराजांनी जे ग्रामगीता लिहिली ना, या ग्रामगीतेत जीवनातल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहे. म्हणून त्यांचा एकच निरोप आजच्या दिवशी, समय को मध्यमा होई, समय अनमोल होता, समय अनमोल होता है, समय अनमोल होता है. बरं, समय असा आहे थांबत नाही. घड्याळाचा काटा थांबते काय? आता घड्याळात पाहिलं 9 वाजले होते, आता पाहिलं शिस्त आता 9:20 झाले असतील. एका तासानं पाहिलं की झाले 10:15. म्हणजे घड्याळ थांबत नाही. आयुष्य थांबते काय? वजाबाकी चालू आहे. आज जवानी करुणा आहे. तुकाराम महाराज इतकी समज देतात, आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, बाप सोई बसला गेला, बाप सोई बसला गेला, आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा स्वर्गीय पूज्य माणिकरावजी पाटील या सगळ्या आपल्या यात्रेचं रजिस्टर त्याच्या हाती होतं की नाही साहेब. इथे कार्यक्रमाचं संचालन करण्यासाठी पूज्य स्वर्गीय आरके गुरुजी होते की नाही. आज त्यांच्या मकानाचं भूमिपूजन करायला गेलो, तुम्ही प्रार्थना झाल्या, युवराजनं नेलं, येल मांडवावर जाणारा जैन या तुकडोजी महाराजांच्या कार्यासाठी जीवनाचा वेळ दिला ना, आणि आपल्या इस्टेटीतलं काही दान दिलं ना उत्पन्नातलं, त्यांच्या 42 कुळाचा उद्धार होणार आहे. आणि ज्यांनी या कार्यात काही आडकाठी आणली ना, गेला गेला जन्म गेला गेला जन्म माया, गेला गेला जन्म माया. म्हणून साधूच्या कार्यात अडचण आणायची नाही, साधूच्या कार्यात सहभागी व्हायचं. म्हणून महाराज म्हणतात, लुटो मजा गुरु नाम की ऐशी बखत ना आएगी, मालमत्ता यार एक दिन अपने भलाई के लिए, अपने खुद के भलाई के लिए सत्संग साधो जन्म भर, तो माल क्या संसार है तुझे चढेंगे ख्याल कर. मी पाहिलं, मी तर मला 30 वर्ष झाले आपल्या गावात येऊन, कारण दादा गेले पूज्य ठाकरे दादा आणि पूज्य स्वर्गीय कडुबा पाटील दादा, ज्यांनी प्रार्थना मंदिर करता जागा दिली. आपले आदरणीय सकाराम भाऊ आहेत ना, त्यांचे वडील, त्यांनी आमचे आदरणीय लिंबाजीराव दादा शिंगारे आणि सकाराम भाऊ दुकानदार, हे इथे दुकान होतं त्यांचं, त्यांना माझ्या तारखेला पाठवलं. मी घरी नव्हतो, कुठे कीर्तनाला जायला होतो, 2 दिवस राहिले. पण पुण्यतिथी करण्याच्या मागचा उद्देश, या निमित्तानं माझ्या गावात जागूया भाषणाच्या निमित्तानं, खाण्याच्या निमित्तानं, ध्यान प्रार्थनेच्या प्रवचनाच्या निमित्तानं, कीर्तनाच्या निमित्तानं, भजनाच्या रामधूनच्या निमित्तानं, माणुसकीचा आनंदाधिक सदैव तेवत माझ्या गावात आहो, याच्याकरता या महापुरुषांचं पुण्यस्मरण आहे. आणि त्यातल्या त्यात नवीन पिढी तयार होऊन राहिली. मी ज्या वेळेला आलो, ठाकरे दादा गेले त्यावेळेला गुरुजींना भजन येत नव्हतं, गुरुजींना, रमेश गुरुजींना पेटी वाजवता येत नव्हती. हे आपल्या गावचे भाषे आहेत, नंद किशोर दादा कानडजे, उदम खेडकर,
यांना काही येत नव्हतं. हे लहानपणी मामाला आमच्या आश्रमात पाठवले, कीर्तन करतात म्हणजे येल मांडवावर गेला. याला सत्संगतीचा महिमा होता. पण याच्याकरता आपले मुलं मुली सुसंस्कार शिबिरात पाठवणं काळाची गरज आहे. म्हणून महाराज म्हणतात ग्रामगीतेत, लहानपणी आश्रमी द्यावे मुले, जैसे विश्वामित्र राम लक्ष्मण गेले, सांदीपणी द्रोणांनी शिकवले, जैसे विविध ज्ञान झाले. एकदम रामाचं आणि कृष्णाचं नाव घेतलं तुकडोजी महाराज. हे बा, हा राम होता की नाही साहेब अयोध्येचा? हा गोंडकोरकूचा पोरगा नव्हता की? पाटलाचा पोरगा होता, राजाचा होता. दशरथ राजाचा पोरगा होता की नाही? कृष्ण राजाचा पोरगा होता. भगवान बुद्ध महावीर राजाचा पोरगा. आपण झाले पाटील, आपणही राजेच होतो. दारू पिऊन पिचरा लावून इस्टेट गमावलीशी तो भागणारा. ते भुईमाती तुकडोजी महाराजवर उतरवता काय? हा, तिकडे नका जाऊ, आपण आपल्याला तपासा. महाराज म्हणतात आपला उद्धार आपण करावा, आपला उद्धार आपण करावा. संत देवाचा फक्त सहारा घ्यावा, हाची सत्ग्रंथाचा गवा चित्ती धरावा सर्वांनी. हेच सांगते मित्रा गीता, हेच सांगते मित्रा गीता. कोणत्याही शहाण्याला जाऊन विचारा म्हणतात. भगवंताला, अर्जुनाला, उद्धवाला हेच गीता सांगितले आणि सगळ्या ग्रंथात हेच आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली. हा ग्रामगीता असा ग्रंथ आहे, वाचताबरोबर जीवनाचा रस्ता नक्की करून देतो. लहान मुलगा, आता हे बाय लहान लहान 5-25 पोरं समोर येऊन बसेल. या इतक्या कमी वयात हे पोरं कडाक्याच्या थंडीत कीर्तनात येऊन बसतात. रामदास भाऊ यायच्या मायबापाने भारतात कोण्याच नदी दाम घ्यायचं काम नाही. पण ज्याचे लोक या वेळेला घरी झोपेल असतील ना, त्यांची मायबाप नदी दाम धू मेले तरी मुक्ती भेटेल नाही. तुम्ही कुठे जा, वापस माणसाला गावात यावं लागते. कुठे यावं लागते? कुठे जा. समजा झालेफळचा एक माणूस 40 यात्रेला गेला. कुठे? 40 म्हणजे भारतातल्या साऱ्या नदी दाम धुवून आला. गावात एवढं चांगलं नळाचं पाणी असलं, पण शेवटी इतका फिरू नये. कुठे याला वापस? नाही. नदी दाम धुतल्यानं मुक्ती भेटते की नाही गुरुजी? मग नदी दाम धुतल्यानं जर मुक्ती भेटते तर तू आंघोळ करून नदीच्या बाहेर कोण निघतो? नदीच मरणं. तू गावात वापस का लिहून राहिला? उचित धंदे करायला चालणार नाही. वापस यावं लागेल. तुकडोजी महाराजची शिक्षणाची प्रथा पहा कशी आहे. मोठ्या मोठ्यांना कबूल करावं लागले. हे ग्रामगीता 40 यात्रेला गेले तरी वापस गाव यावं लागते. एक जानेफळचा माणूस बिमार पडला, एकदम औरंगाबादला घडगेवार हॉस्पिटल आहे का ते प्रसिद्ध, त्या हॉस्पिटलमध्ये भरती झाला. दुसऱ्या दिवशी अर्ध जानेफळ भेटीले. तिथल्या सर्जनने सांगितलं वाचत नाही, आयसीयू केलाय. सारे जानेफळ वाले वापस. तो लोकांचा 4थ्या दिवशी दुरुस्त झाला. बोले डॉक्टर साहेब मैतून तयार करायची राहिली, लवकर सुटली आहे. दुरुस्त होताबरोबर वापस. जानेफळात झगडा झाला, एक जण जेलात गेला. 6 महिने हर्सुल जेल औरंगाबाद. 7व्या महिन्यात एक जमानतवर सुटला, वापस. एक जण सासरवाडीला गेला, त्याचा सासरा होता क्लास 1 ऑफिसर. 1,40,000 रुपये महिना पगार. 3 दिवस राहिला सासऱ्याच्या घरी. पहिल्या दिवशी जेवण काय होतं माहित आहे? काला जामून. दुसऱ्या दिवशी सांगुत्र होती, पूर्णाच्या पोळ्या, उसाच्या रसात भिजवले. आणि तिसऱ्या दिवशी सांगू पाणी प्यायला मागितलं की पाणी नाही, डायरेक्ट गावरान प्यायला प्यायले. किती प्यायले, पण चौथ्या दिवशी वापस. प्रश्न हा निर्माण झाला आता, जेलात गेला तरी सुटल्यावर वापस, सोयऱ्याच्या घरी गेला तरी चौथ्या दिवशी वापस, जेलात गेला जमानतवर सुटला वापस, दवाखान्यातून दुरुस्त झाला वापस.
मग कुठे गेलो तरी गावात वापस या लागते. मग तुकडोजी महाराजांना भजन म्हटलं, अरे रिकामा कशाला फिरतो. या भजनावर माझा हा 1 जानेवारीचा कार्यक्रम आहे. तुझं गावात नाही का? शेवटच्या कडव्यात महाराज इशारा करतात, आपल्या गावाची सेवा जो करतो, आपल्या गावाची सेवा जो करतो. कीर्तन 3 पद्धतीत चालत असते गुरुदेव स्वामी मंडळात. याच्यात 3 विषय महत्वाचे. कोणते? राष्ट्रीय, सामाजिक आणि धार्मिक. म्हणजे माझा देश, माझा समाज आणि माझी संस्कृती. एक बुवा मला भेटला, म्हणे तुम्ही गाड्या करा का? म्हटलं हो. म्हणे तुकडोजी महाराजच्या शाखेत. म्हटलं हो. बरोबर कुठला सांगितलं तुम्हाला, कोणी सांगणार? म्हणजे तुम्ही कीर्तनात राष्ट्रीय ज्यादा बोलतो भगवटोबावर. म्हटलं तुमचं काय मत आहे? म्हणे आध्यात्मिक बोलायला पाहिजे कीर्तनकारांना. काय बोलायला पाहिजे? आध्यात्मिक. म्हटलं महाराज तुम्ही काय करत असता? तुमच्याकडे बकऱ्या आहेत काय? म्हणे नाही. तुम्ही भागवतकार आहे. म्हटलं काय सांगता साध्य होत? म्हणे केवळ अध्यात्म. म्हटलं राष्ट्र धर्म संस्कृती नाही, त्याचं काय करायचं आहे? म्हटलं अध्यात्म म्हणजे काय? म्हणे इळा पिंगळा सुषुम्ना मनकर्णा घाट, हे नाक दाबा, हे उघडा, माळा किडे. म्हटलं महाराज देशाचं कसं काय? म्हणजे देशाचं काय घेणं देणं आहे? म्हटलं देश इकला पाकिस्तानला तर 20 साल तर ती मार खासा. गया गया रे समय तेरा गया रे, गया गया रे समय तेरा गया रे, गया गया रे समय तेरा गया रे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले, ठाकरे दादा आले आणि सांगितलं देश सांभाळा. भारताच्या जानेफळ सारख्या 7 लाख गावाचा दौरा केला. झोपडपट्टी पासून अपार्टमेंट पर्यंत सर्वांच्या दुःख दैन्याची नाडी तपासली आणि त्यावर अप्रतिम औषध म्हणून ग्रामगीता लिहिली. म्हणून आपल्या प्रत्येकाकडे ग्रामगीता पाहिजे. आपल्या जानेफळ मध्ये तर अशी शपथ घ्या, संकल्प करा आता की आमच्या गावात कोणाच्याही घरचं लग्न असो, मी नवरदेव नवरीला स्टीलचे टपरा आनंद देणार. मग काय द्यायची भेट? ग्रामगीता. कोण्या नातेवाईकाच्या घरी लग्नात गेले तरी काय भेट द्यायचं? ग्रामगीता. आपण देत असतो की नाही भाऊसाहेब? म्हणजे या ग्रामगीतेत काय, त्या वरवधून नवरा बायकोनं जर ग्रामगीता म्हणून वाचली, त्यांच्या आयुष्यात दुमत होणार, घरात भांडण होणार, त्यांची फारकती होणार. कारण ग्रामगीता म्हणते स्त्री पुरुषही दोन जाते, जरी असता परस्पर सहाय्य, संसार रथ झाले कौतुके, गाव होईल आदर्श, राष्ट्र होईल तेजस्वी. या हिंदू राष्ट्राला तेजस्वी करायचं असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता तत्वज्ञानाशिवाय पर्याय. इतकंच नाही, लग्न कसं करावं ती आहे, वयाच्या कोणत्या वर्षी लग्न करावं ती आहे. सरकारले अक्कल शिकवणारा ग्रंथ आहे ग्रामगीता. सरकारले नेमकं काय, गाव कसं असावं, गावातले रस्ते कसे असावं, प्रत्येक घरातल्या सांडपाण्याचा योग्य विल्हेवाट कसा लावा, लहान लेकरे समोर घरातल्या करत्या माणसानं काय बोलावं काय बोलू नये त्याची अक्कल आहे ग्रामगीतेत. 6वे अध्याय. घरातला प्रमुख माणूस नासमज कच्च्या मनाच्या मुलासमोर जर काही चुकीचं बोलला, त्या पोराचं जीवन बर्बाद होऊ शकते. म्हणून ग्रामगीता म्हणते, वडिलांनी मुलगा नाही शिकला तोही पापाचा भागीदार झाला, पैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, पैसे शिक्षण देणे हे न
पाप आहे, पाप आहे, पाप. कलंक आहे या देशाने. वृद्धाश्रम गोरक्ष नाही की नाही, कलंक आहे या देशाने. प्रत्येक शेतकऱ्यानं जर घरी एक गाय वागवली तर गोरक्षणाची काही जरूर नाही. प्रत्येक घरातल्या तरुणानं पुंडलिका सारखी जर मायबापाची सेवा केली तर वृद्धाश्रमाची काही जरूर पण नाही समजत. म्हातारपणी मायबापाची येणेच आहे. याला कारण काय, मायबापही अर्धे कारणीभूत आहे. म्हणजे आई वडिलांनी लहानपणापासून आपल्या मुला मुलीवर कसे संस्कार टाका याच्याकरता गुरुदेव शिवा मंडळात सुसंस्कार वर्ग आहे. वडोद चात्याची काही मंडळी आली आहे, मला दिसून राहिले. वडोद चाता म्हणजे सिल्लोड तालुका की भोकरदार, सिल्लोडकडची मंडळी आहे. आज आपल्या जानेफळला फार दूरदूरचे लोक येत असतात. आम्ही अन्नाकडे गेलो होतो दुपारी, पिंपळखुटा. दत्तूदादा तुमच्या बाजूला बसले. आम्हाला कालपासून फोन होता आमच्या घरी. म्हटलं तुमच्या घरी आल्याशिवाय आम्ही जानेफळला जाणारच नाही. आणि सगळं आमच्या जानेफळनी तोडलेलं गणगोत आहे. आमचे वकील साहेब आहेत ॲडव्होकेट रामेश्वरजी अंबोळे, त्यांना त्यांचा परिचय इतक्या लोक देणं आवडत नाही. पण लहान असताना पाळसूला आश्रमात आले होते. त्यांच्या गावात 3 दिवसाचं शिबिर घेतलं होतं वैद्यगुरुजीनं. आमले महाराज करून होते कीर्तनकार, ते होते. आम्ही 3 दिवस मुक्कामी होतो. आज 2 बंगले आहेत 3-3 मजली. कुठे? जाफराबाद. हाती उद्योगाचे साधन, मुखी रामनामाचे चिंतन, यामुळे धर्म नाही महान, गावकरी लोकांचा. हातात काम, मुखात ईश्वराचं नाम. त्याच्या भोवती फुगड्या खेळतात 4ही धाम. नाही तर वावर पडीत, उद्योग कोणताच नाही. कुठे चालले? पंढरपूर. किती दिवस राहायचा? 4 महिने. कापूस विठ्ठलानेच मागजा. गया गया रे समय तेरा गया रे, गया गया रे समय तेरा गया रे, गया गया रे समय तेरा गया रे. काही जुन्या परंपरेतल्या गोष्टी आहेत ना, त्या आता बंद कराव्या लागतात. कोणत्या? पहिले आपले पाटील 4-4 महिने चातुर्मास करायला कुठे जात? पंढरपूर. आषाढी ते कार्तिकी. आता नाही जमत. मग ता कसे जात? समय बदल गया साधन. हे तुकडोजी महाराज आले आता सांग्या करता. बिगडी हुई सुधारते. काळ बदलला, वेळ बदलली, तुम्हा आम्हाला बदला लागेल. ता 4 महिने झाला कसं जमे, आता का जमत नाही? त्यावेळेला भाऊसाहेब कामावरच्या मजुराच्या भरोश्यावर 4 महिने तुमचं घरदार सोडून द्या, तुमच्या कपाटाच्या किल्ल्यात आहे. तुमचं कुत्र पायरी सोडून रातभर असं जाई ना कुठे. शेजाऱ्यानं कधी त्याला बिस्किटचा पुडा टाकला तर खायला जाय ना कुत्र. इतकं इमानदार कुत्रे मजूर. आता सोडून पहा बरं कामावरच्या माणसावर खटला आपला. नावाने घेते सातबारा करू. समय बदल गया हो, हे सांगण्याकरता तुकडोजी महाराज आले होते. आता पंढरपूरला जाऊ नका असं नाही, जा आणि लवकर वापस या. कारण आपली शेती आपल्याच भरोशावर आहे. आपलं कमावन आपणाला वेळ असेल तर चाल पुढे देशाचं. बसला कशाला आळसी बनायला, चाल पुढे देशाचं. अशी परिस्थितीने रूप प्रश्नाचे उत्तर देत राहिले तुकडोजी महाराज. आणि ते सगळं शब्दांकने ग्रामगीतेत करण्यात आलं. 41 अध्याय आहेत. पण अध्याय परत अलग अलग महापुरुषांचे फोटो आहेत. प्रत्येक अध्यायावर अलग अलग महापुरुषांचा फोटो आहे. हे पहा, आता हा एक अध्याय आहे. समर्थ रामदास स्वामीचा फोटो आहे. रामदास स्वामी एक असे संत झाले
शिवाजी महाराजांच्या काळातले म्हणजे तुकाराम महाराजांनी रामदास स्वामी हे समकालीन संत, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे एका काळातले समकालीन संत, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, ठाकरे दादा हे एका काळातले समकालीन संत, असे हे संत. पण ते ज्या ज्या काळात आले त्या त्या काळात वाट चुकलेल्या समाजाला दिशा दिली. हा रामदास स्वामीचा अध्याय धर्माध्याय. धर्म कशाला म्हणतात? आता जर आपण कुणाला विचारलं धर्म कोणाला म्हणतात तर हिंदू. होऊ शकतं का हिंदू? नाही, चुकलं, उत्तर चुकलं. हिंदू धर्म नाही. मग बौद्ध नाही. मग मुसलमान बोलू नका. ख्रिश्चन मुकाट्यात राहा. शीख चुप बसा. म्हणजे धर्म नाहीत का? नाही. तेली तांबोळी कुमार लोहार चपार पाटील देशमुख झेपूचे बादशे हे ग्रामपंचायती खराब करायचे धंदे आहेत. तुझा धर्म न्यारा आणि माझा धर्म याच्यामुळे गावाचे गाव खराब झाले. बरोबर आहे भाऊसाहेब? याकरता रामबाण औषध तुकडोजी महाराज रामदास स्वामीचं हृदय घेतलंय ग्रामगीतेत दासबोधाचा गाभा. धर्म कशाला म्हणतात? ऐक जा. धर्म माणूस केशी म्हणते. धर्माचं खरं नाव काय आहे? माणुसकी. माणुसकी. आता आपण सगळे इथे आलो, याचं दुसरं नाव काय? माणुसकी. पण माणुसकी जर आपल्याकडे नसेल काय उपयोग आहे? नच माणुसकीचा साधा आपला व्यवहार समजला नाही, मग परमार्थ तो लाखो कोस दूर राहिला. तो माणुसकीचा धर्म शिकवला या अध्याय. त्याच्या पुढचा अध्याय सावता माळ्याचा. हे सावता माळी असे संत झाले कट्टर विठ्ठलाचे भक्त, पण आयुष्यात पंढरपूरला गेले गेले 600 लोक एका दिंडीत. एका दिंडीत किती? 600. हे पंढरपूर पासून 6 कोसावरी हे अति लिहिलं आहे. पंढरपूर पासून 6 कोसावरी सावता राहिला शेतावरी, न करता पंढरीची वारी भेटला नाही. सावता माळी कट्टर कोणाचा भक्त, पण आयुष्यात सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात गेला. मग आपले वारकरी गेले. मग दशमीचा दिवस होता, दन्नवून जेवले अगोदरल्या बाब, कारण एकादशीला काही खाता पिता येत नाही पंढरपुरात. दन्नवून जेवले आणि 6 कोसावरी याचा मळा लागला सावता माळ्याचा. गेले पाणी प्यायले. एका दिंडीतल्या टाळकऱ्याने विचारलं, काय मळावले बा, काय तुमचं नाव? हे म्हणे माझं नाव सावता. सावता काय? सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या आसपास एक सावता माळी करून संत आहे. हे म्हणे मीच हो. हा विठ्ठलाचे भक्त सावता माळी तुम्ही? म्हणे हो या. म्हणे मग उद्याची आषाढी तुम्हाला माहित नाही काय? म्हणे माहित आहे. म्हणे मग येत नाही का? ते म्हणे तुम्ही कासाठी आले मायामुळे? त्या दिंडीवाल्याने हे म्हणे. ते दिंडीवाले म्हणे पाणी प्यायसाठी. म्हणे पाणी प्यायचं झालं काय? ते दिंडीवाले म्हणे हो. हे म्हणे मग सुरू व्हा. जाणार आले म्हणा. एका टिप्पणी चालू आहे काय? भांडणाचे धंदे आहेत काय? पंढरपूरला जाणार म्हणाले, पण मी येत नाही हे म्हणे. मग दिंडीत एक तो मृदंगवाला होता, तो तबला तो म्हणे सावता महाराज तुम्ही पंढरपूरला येत नाही म्हणे. आज लोक गेलो नाही, आताही जात नाही, मला लोक जात नाही. म्हणे मग तुमच्या विठोबाच्या भेटीचं कसं काय? म्हणे विठोबा माझ्या भेटी करता माझ्या मळ्यात येते. केवढा मोठा अधिकार झाला. म्हणजे ओरिजिनल भक्ताला देवाच्या शोधासाठी फिरण्याची मुळी जरूर. कसं करता आता? आता जाता येईल का आपल्याला तीर्थाला? नाही. तीर्थ आपलं गावात झालं पाहिजे. तुझं गावाचं नाही का? पण गाव तीर्थ करण्यासाठी महाराजांनी त्या भजनात आठवण सांगितले ना, आपल्या गावाची शाळा ही मोडली, आपल्या गावाची शाळा ही मोडली,
पताकवाला काय म्हणे, ते कवी झिंगेवाले असतात ना पुढे दिंडीत, तो पताकवाला काय म्हणे बाकीच्यावर गेलेले, काय मेटाच्या गांधी लागले म्हणे, चला 10 लाख वारकरी वाळवंटात गोळा होणार आहे, तर नांदी विठोबा माया भेटीसाठी आहे, मॅटाच्या मयात येणार आहे एकट्याच्या भेटीसाठी. शेवटी मॅट म्हटलं जिवंतपणे खऱ्या संताने, पण पंढरपुरात गेले पण 3 दिवस शिवाजी महाराज रांगेत उभे राहिले. मंदिरात नंबर लागायला की लागला नंबर. विठोबाच्या दगडाच्या मूर्तीच्या पार डोकं टेकवला, बडव्यानं धरलं गणपती दिला जोडून, विठोबा पाय पण बोलला. वारकरी पडला, दात घुसला, होता रक्ताची धार. मंदिराच्या बाहेर निघाला, शर्टाला रक्त घुसलं, दुसऱ्या दिवशी होती बाग दणदणून जेवला आणि निघाला जाफराबादच्या इकडे वापस ज्ञानोबा तुकाराम. 6 पठ्ठ्याचा मळा लागला, घुसला पाणी प्यायला. 600 वारकरी पाणी पेले. टाळकरी म्हणते पताकवाल्याले, काय या सावता माळ्याच्या मायाच्या धुऱ्यावर तो विठोबा सारखाच दिसते बघा, खुदारी तो धुऱ्यावर बंधाऱ्यावर उभा. तो पताकवाला म्हणजे बा, जे पांडुरंगाची मूर्ती पाहिली तो प्रत्यक्ष पंढरीनाथच दिसून राहिला. तो पण म्हणे का 10 लाखाची यात्रा सोडून या मॅटाच्या मायात येईल काय, ते मनातल्या मनात म्हणत एकमेकाला विचारत. तो पताकवाला म्हणे, मग त्याला विचारून पाहू, विचारलं टाळकऱ्याला, सावता महाराज तुमच्या शेताच्या बंधाऱ्यावर कोण आहे उभं? सावता माळी म्हणे, तुम्ही ज्याच्या दर्शनाकरता गेले होते तो विठोबा. होय. पंढरनाथ होय. पांडुरंग हो ना. तो सती काय करते? सावता माळी म्हणे, कांद्याच्या वाफ्यात कुठेही पडली, माती दाब्याने गेला फावळ. एवढा मोठा अधिकार होता. तुकडोजी महाराजाला भजन दिलं, तो माझा पंढरपूरचा विठोबा जेरावईला धडू लागला, सावता माळ्याला भारी धडू लागला, रोहिदासाला धुळे शिवू लागला, सुखामेळ्याला ढोरं ओढू लागला. तसं भजन लिहिलं, सावता शेतावर जातो, सावता शेतावर जातो. हा खरा वारकऱ्याचा मुत्सद्दी वाद जर बहुशा मागच्या तरुणाने जर पटून झाला ना, शेतकऱ्याची आत्महत्या होईल काय झालं. सावता माळ्याचा देव आहे, देवाला जरूर माना, पण तुकडोजी महाराजांनी किती सोपं करून सांगितलं की प्रत्येक दिंडीत एक वारकरी बुवा असते, कीर्तनकार तो मोठा हुशार असते. दिंडीतला कीर्तनकार मोठा हुशार, कारण त्याला फुकटच्या पंक्त्या लावा लागतात ना गावामध्ये. तर त्या दिंडीतला जाफराबाद तालुक्यातल्या दिंडीतला बुवा म्हणे, वारकरी थांबा, आपण एकच आहोत. मला विचारू द्या सावता माळ्याला की तो पंढरपूरचा विठोबा तुमच्या मनात 10 लाखाची यात्रा सुरू कसा आला, तुम्ही कोणती भक्ती केली, ते भक्ती तर आपण शिकून घेऊ. दिल्लीतल्या कीर्तनकारांना सावता महाराजांच्या बाळ गगोटे बोलून साखा दंडवत प्रणाम केला. सावता महाराज आम्ही 600 वारकरी तुमच्या बाळ रोटावून घेतो, फक्त तुम्ही कोणती भक्ती केली ते सांगा की पंढरपूरचं दैवत तुमच्या मळ्यात आलं. सावता महाराज म्हणे, विठोबाची शपथ घेऊन सांगू, माझी भक्ती कांदा मुळा भाजी 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 मुळा भाजी. पण इथून गेल्यानंतर सावता माळ्याचा आदर्श समोर ठेवला. एक वारकरी उभा राहिला, गाडगे बाबा कोणता हो सावता महाराजचा आदर्श? अरे सावता बानी किल्ला घोडा विठ्ठल देखीला हे हजर जबाबी कीर्तन असते. हजर जबाबी म्हणजे परंपरेला सोडायचं नाही, ईश्वराच्या नामस्मरणाला, पण त्याच्यावर परिवर्तनाची कलम बांधली गेली पाहिजे. परंपरा अधिक परिवर्तन म्हणजे आपल्या बाप दाद्याची संस्कृती अधिक आजचा काळ.
म्हणजे तुकडोजी महाराजचं म्हणणं काय, समय बदल गया. मग काळ बदलल्यावर सगळंच बदलायचं नाही. समजा आता आपली जाणेफळची शेती आहे, ती शेती विकायची नाही. शेती जर विकली तर डबल भेटणार गेली की गेली. मग काय बदलायचं आहे, आजोबाच्या आजच्या शेतीचा 7-12 नातानं कायम ठेवा, फक्त पिकं बदलो. बरोबर आहे भाऊ साहेब. आजोबा ते पेरत 50 वर्षाच्या अगोदर ते पीक आता चालणार. मका पिकते काय, पेरा. कांदा येते काय, टाका रो. समय बदल रात्री दिवसा मंदिरात माळ जपत बसा. आता जमते काय, म्हशीला चारा कोण टाका, दूध कोण डेअरीवर न्या, पैसे कोण मापा. आता हे आपल्यालाच करावं लागेल. आपलं कमावून आपल्याला सर्वांचं जीवन उगाच फिरू नको नाचला. चाल पुढे देशाचं काम करायला. समय को मत गमावोजी, समय अनमोल होता. रामदास स्वामी पाहिले, सावतामाळी पाहिले, अचानक फोटो निघाला. धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. भगवान बुद्धाचं मी 2-4-5 मिनिट सांगतो ना. काही लोक दुसऱ्या दिवशी गावात चर्चा करतात का, रात्री कीर्तनकार कोण्या समाजाचे बुद्ध बुद्ध करत त्याच्या पैकी होती काय. समजा मी बुद्ध, तुम्हाला काय घेणं देणं. औषध कोणी कंपनी जसं बिमाऱ्या बसत असेल तर टका घ्यायला काय हरकत आहे, असं म्हणणं आहे ग्रामगीतेचं. या संपूर्ण धर्तीवरच्या मानव जातीवर अनंत उपकार केले आहेत. कोणा, सिद्धार्थ बुद्धाने. यांच्या बापाचं राज्य जगावर होतं. त्याच्या बापाचं राज्य किती होतं, जगावर. पण ज्या दिवशी बुद्धाला मृत्यू समजला त्या दिवशी जगाच्या राज्याने लाच मारलं, गईला गेले आणि पिंपळ्या झाडाखाली तपके. म्हणजे काय झालं, राजाचा पोरगा, दुःख नावाची वस्तूच माहित नाही भाऊसाहेब. एक दिवस रथात बसला, रथ हाकलणारा सारथी रथ हाकलून राहिला. राज्याच्या बाहेर रथ निघणार तेवढ्यात एक त्या राज्यातली प्रेत यात्रा चालली होती आणि तो पुढे डबळ वाजले. इकडे वाजत असते का डबळ, डांग डांग कसं वाजवते काय, सारखीच गोठ आहे. तर डबळ वाजून आला, प्रेत यात्रा चालली. हा बुद्ध काय म्हणे त्या सारथ्याने रथ हाकलणाराले, काय म्हणे हे काय चाललं म्हणे. एक माणूस झोपेला आहे म्हणे, चौघाईनं उचलून धरला, त्याचा काय डाव करून राहिले काय म्हणे. ती राहता तो येते काय खाली, याच्यावर झोपते काय म्हणे. म्हणजे माहीतच नाही मृत्यू काय चीज आहे. पण विचारलं पाहिजे, हा प्रसंग तुमच्या माझ्यावर प्रत्येकाला येणार आहे, त्याच्या अगोदर काय सावधगिरी पाहिजे त्या करताय. समय को मत गमावोजी, समय अनमोल होता. सारथी म्हणे बुद्धा, ते डाव करायची गोष्ट नाही म्हणे, तो मरेल आहे म्हणे. तो वरचा तो जो आडवा आहे ना, चौघाई खाला आहे ना, तो वरचा आडवा तो झोपीत नाही आहे म्हणे. गेला म्हणे, तो लंबा झाला म्हणे म्हणे या चौघाईचं कसं काय म्हणे, हेही एक दिवस असेच होणार आहे. हा असं आहे. म्हणे मग ते तो जो पुढे डफळं वाजून राहिला तो त्याच्याही पुढे एक दिवस डफळं वाजणार आहे म्हणे. मोठंच कार्यक्रम आहे म्हणे हा. राजाचा पोरगा दुःख कधी पाहिलंच नाही, म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्या येणार आहे. गरीब अमीर सगळे एकाच बहिणीत लागणार आहे. म्हणून तुकडोजी महाराजांचा निरोप आहे, बावरे बावरे बावरे.
जसे लंबे होणार आहे मरणार आहे, तो ढोकळं वाजवणार आहे मरणार आहे, आणि मोकळे काष्टे करू करू याच्या मागं चालले म्हणे 100-200 यायचं नाही म्हणे हेही मरणार आहे. बुद्ध राहिला म्हणे जे सरे मरणार आहे म्हणे काय सारख्या तू रे म्हणे मले काय विचारतो तूही मरणार आहे. झाले म्हणे आता केवढी बेजा झाली, आता जवळ आली की नाही गोष्ट, आता चटका पड म्हणे मग का रे हा मृत्यू चांगला व्हावा आल्या आयुष्यात याच्यासाठी काय करावं लागते म्हणजे त्याच्याकरता ईश्वराची ध्यान प्रार्थना करावं लागते, ते शिकावं लागते, त्याला राज्याचा त्याग करावा लागते. बुद्धानं त्याच दिवशी राज्याला लात मारली, गयेला गेले, गया हे बिहारमध्ये पिंपळ्या झाडाखाली तप केलं आणि तपश्चर्येच्या शेवटी हाती पंचशील लागलं. ते पंचशील बुद्धाचं ध्यान विपश्यना तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत घेतली, म्हणजे भगवान बुद्धही ग्रामगीतेत आहे. एकंदरीत ग्रामगीता म्हणजे सर्वधर्माचा समन्वय. आणि त्या बुद्धानी आपले बाबासाहेब आंबेडकर आहेत की नाही त्यांच्या पुतळ्यासमोर 5 रंगाचा झेंडा असतो. किती रंगाचा? मी परवाला एका गावात होतो, चंद्रपूरकडे होतो. चंद्रपूरकडे कोरकोना करून तालुका आहे. गावात असं फिरलो, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता, 5 रंगाचा झेंडा फडके, आणि दुसऱ्या मोहल्ल्यात गेलो तर 2-4 पोरं बसले होते, चांगले शिकलेले होते. मी म्हटलं गडव आज आमचा तुकडोजी महाराजचा लोकांचा कार्यक्रम आहे, गाडगे महाराज तुकडोजी महाराज सांगणारे लोक आले, श्री गुरुजी स्वामी तुम्ही कीर्तनात आहे. ते पोरं म्हणे आम्ही कीर्तन नसतो ऐकत. म्हटलं आज आहे म्हणे नाही. म्हटलं कारण काय? म्हणे आमच्याकडे मोबाईल आहे, टीव्ही आहे, लॅपटॉप आहे, याच्यापेक्षा बाहेरचं सांगू शकते काय कीर्तन का? मी म्हटलं लॅपटॉप मध्ये टीव्हीत सारंच आहे काय? म्हणे सगळं आहे. म्हटलं कसं काय? म्हणे काही विचारा. म्हटलं मग एक सांगा तू किती शिकेला? तो एक जण म्हणे मी M.Com व्हायला, एक जण म्हणे MSW, एक जण म्हणे M.Phil, आणि एक जण म्हणे फक्त 2-3 डिग्री मिळवल्या, ती एकदम भीमरावजी आंबेडकर. चांगलीच मदत गाठेल होती. म्हटलं मग तुम्ही इतकं शिकेलाय ना, धन्यवाद. मग एक सांगा, तर तिकडच्या मोहल्ल्यात पूज्य बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे आणि तरी 5 रंगाचा झेंडा फडकून राहिला. कार्यक्रम हो इतक्या तुमच्याजवळ विद्यापीठाच्या पदव्या आहेत, तुम्ही पदवीधर आहात, तर मला सांगा सगळ्या हिंदूच्या मंदिरावर एका रंगाचा झेंडा असते आणि बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर 5 रंगाचा का? ते काय म्हणत 4-5 जण निरात सोपं उत्तर आहे, तुम्हाला माहित नाही काय? म्हटलं मानो काय इंटरव्ह्यू घेऊ, मी तर रोज गाव बदलतो.